नमस्कार, मी गणेश आवारी आज दिनांक या विशेष कार्यक्रमात आपले सगळ्यांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, गेल्या 8 दिवसांपासून कोथरूड ग्रामपंचायतचे राजकारण आपण बघतोय। 8 महिन्यांपूर्वी कोथरूड ग्रामपंचायतची जी काही ग्रामसभा संपन्न झाली त्यात काही वादविवाद झाले। त्यानंतर अकोले पोलीस ठाण्यात त्यावेळी गुन्हेही दाखल झाले। काही दिवस झाल्यानंतर अकोले पोलिसांनी वेळोवेळी जे काही विजय देशमुख आहेत यांना नोटीस पाठवून हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली गेली। विजय देशमुख हे हजर राहिले नाही। मी कोणतीही चूक केली नाही आणि मी हजर का राहू असे विजय देशमुख यांचे म्हणणे आहे। 20 तारखेला विजय देशमुख यांच्यासह अकोले तालुक्यातील जे काही दिग्गज नेते आहेत हे अकोले पोलीस स्टेशन येथे येऊन हा चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे असा गोंधळ घालण्यात आला। त्यावेळी अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असतील मोहन बोरसे यांचे नाव घेऊन अरेरावी तसेच काही आरोप बोरसे यांच्यावरती करण्यात आले। पुन्हा एकदा विजय देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा शुभम तसेच त्यांच्यासोबतचे जे काही कार्यकर्ते होते असे 12 जणांवरती शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जे काही मोहन बोरसे साहेब आहेत यांनी आपल्या प्रतिक्रियेमधून संपूर्ण माहिती देऊन विजय देशमुख तसेच इतरांनी केलेल्या आरोपाचे त्यांनी खंडन केले आहे। ते आपण सगळ्यांनी पाहिले आहे। त्यानंतर ही बातमी प्रसारित झाल्यानंतर अकोले तालुक्याचे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत साहेब आहेत यांनी अकोले 9च्या हे जो काही न्यूज चॅनल आहे त्याला ती एक प्रतिक्रिया दिली। त्यात त्यांनी म्हटलं आहे की अकोले प्रशासनाच्या विरोधामध्ये आरपारची आता लढाई करावी लागेल। यासाठी सोमवारी सकाळी म्हणजे आजच 11 वाजता अकोले शहरातील जे काही शासकीय विश्रामगृह आहे त्या ठिकाणी एक बैठकीचं त्यांनी आयोजन केलं होतं। या बैठकीमध्ये अनेक वक्ते यांनी आपले मत देखील त्या ठिकाणी व्यक्त केलं आहे। तर काही नागरिकांनी अकोले पोलिसांवरती पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केल्याने अकोले पोलीस आता हे संशयाच्या भोवऱ्यामध्ये आले आहेत। सदर पत्रकार परिषद ही अकोले तालुक्यातील काही ठराविक पत्रकारांनी प्रसिद्ध केल्याने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू अशा काही चर्चा अशी काही माहिती प्राथमिक माहिती आता आपल्या हाती येत आहे। गुन्हा दाखल करण्याचे कारण एकच की या पत्रकार परिषदेमध्ये अकोले पोलिसांनी एका प्रकरणामध्ये 95,000 रुपये घेतल्याचा आरोप एका महिलेने केला आहे आणि हे आपण आता लाईव्ह मध्ये काही पाहिलेलं आहे। हा आरोप खोटा की खरा याचे खंडन करण्यापेक्षा ज्या पत्रकाराने त्या महिलेची बाजू मांडली ती राहिली बाजूला। आता विजय देशमुख नंतर अकोले पोलीस ह्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे। झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेकांनी आपल्या बाजू मांडत असताना अकोले पोलिसांवरती गंभीर आरोप केले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, मटका असेल, दारू विक्री असेल, मध्यस्थीसाठी लाखो रुपयांची चर्चा असेल, असा अनेक गंभीर आरोप हे अकोले पोलिसांवरती करण्यात आले आहेत। यावरती अकोले पोलिसांनी उत्तर देणं अपेक्षित होते। ते न होता ज्यांनी ही बातमी प्रसिद्ध केली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू अशी धमकी देण्यात आली असल्याची ही प्राथमिक माहिती आहे। याच्यावरती मी काय दावा करत नाही। मित्रांनो, 8 दिवसांपूर्वी अकोले पोलीस ठाण्यात विजय देशमुख यांच्याबरोबर दशरथ सावंत साहेब असेल, बाजीराव दराडे असेल, अमित भांगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। त्यात फक्त विजय देशमुख आणि त्यांचा मुलगा शुभम यांच्यावरती तसेच त्यांच्यासोबत 12 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या झालेल्या प्रकारामुळे अकोले तालुक्यात मोठे आंदोलन होणार असल्याचे आज सांगण्यात आले आहे। आजपर्यंत असा प्रकार कधीही अकोले पोलीस स्टेशनच्या बाबतीत घडला नाही। त्यामुळे हे होणारे आंदोलन झाले तर अकोले पोलीस कोणत्या विश्वासाने अकोलेकरांना उत्तर देणार हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आता उपस्थित केला जातोय। आतापर्यंत झालेल्या पत्रकार परिषद असेल, प्रतिक्रिया असेल, यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। याचे उत्तर जर कोणाकडे जर असेल तर त्यांनी समोर यावं, त्याचं उत्तर द्यावं। आम्ही पत्रकार म्हणून सगळं दाखवायला तयार आहोत। काही महत्त्वाचे प्रश्न आहेत। 8 महिन्यापूर्वी जे काही कोथरूड ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये झालेल्या वादात विजय देशमुख हे खरंच दोषी होते का, आणि जर असेल तर पोलिसांनी सखोल तपास करून त्याच वेळी कारवाई का केली नाही हा एक महत्त्वाचा एक प्रश्न आहे। त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न उपस्थित होतोय, 8 महिन्यापूर्वी दाखल असलेल्या फिर्यादेमध्ये एवढा वेळ का घातला गेला
तेव्हाच विजय देशमुख यांच्यावरती कारवाई का झाली नाही? आत्ताच म्हणजे हे प्रकरण आत्ता पुढे का आले, हा एक महत्त्वाचा मुद्दा येतोय. त्यानंतर एक तिसरा एक मुद्दा असा येतोय, अकोले पोलीस ठाण्यात जो गोंधळ घातला गेला त्यात विजय देशमुख आणि त्यांच्या मुलावरती तसेच सामान्य लोकांवरती गुन्हा दाखल केला गेला, असाच पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं. बाजीराव दारडे असतील, अमित भांगरे, दशरथ सावंत साहेब, अनेक ज्येष्ठ नागरिक, अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते. मग अकोले पोलीस त्यांच्यावरती मेहरबान का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच एक चौथा मुद्दा आहे, अकोले पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सांगितले, महेशराव नवले असतील, मारुती मेंगडा असतील, वैभवराव पिचड असतील आणि अमित भांगरे या सर्व भाऊंनी कधीही आमच्या कामात कधीही हस्तक्षेप केला नाही. हे सत्य आहे, हे 100% सत्य आहे. परंतु विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे यांचा पण आपल्यावरती दबाव नाही असे आपण समजून घेऊ, काही हरकत नाही, समजून घेऊ. ह्याच दिग्गजांनी आपल्या विरोधामध्ये प्रतिक्रिया किंवा आवाज जर उठवला तर यांच्यावरती अकोले पोलीस गुन्हा दाखल करणार का, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जे काही आंदोलन आता काही थोड्या दिवसांमध्ये जे काही उभं राहणार आहे याच्यामध्ये आपण हे सगळ्यांनी बघावं. आता हा माझा अकोले तालुका पुरगाव, मी अकोले तालुका आहे आणि जास्त सांगायची ते काही गरज नाही. अकोले तालुक्यातील प्रशासनाच्या विरोधामध्ये आरपारची लढाई म्हणजेच हे आंदोलन काही दिवसांनी होणार आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही. सर्वांनी सुधरून घ्या. हे फक्त अधिकारीच नाही तर राजकीय नेत्यांना पण सूचना आहे. अनेक वर्षांपासून सर्वसामान्य गोरगरीब लोकांवरती खूप अन्याय झालेत, अनेक वेळा अन्याय झालेत, वेळोवेळी अन्याय झालेत. आपण त्यावेळेला कुठं होतात याचे उत्तर निघणारे ह्या मोर्चामध्ये, हा जो काय मोर्चा निघतो याच्यामध्ये त्या सर्वसामान्य लोक ज्यावेळेला त्या नेत्यांना विचारतील त्यावेळेला त्यांनी देखील उत्तर देणे हे आता गरजेचं आहे. आणि मला एकच सांगायचे का सर्वसामान्य नागरिकांना हाल्या गोड आणि बाल्या गोड असं नकोय. मग अधिकारी असोत किंवा राजकीय नेता असोत, खडे म्हणजे फार सरळ सरळ तुमच्या हातामध्ये माईक असेल किंवा नसेल तिथं त्यांना तुम्ही विचारला पाहिजे. आमच्यावरती ज्यावेळेला अन्याय झाला त्यावेळेला तुम्ही नेते हो कुठे होतात. आज एका माजी प्रशासकीय अधिकारी आहेत जे विजय देशमुख साहेब आहेत, ते प्रशासकीय अधिकारी आहेत, खूप वर्ष त्यांनी त्या सेवेमध्ये काम केलेलं आहे. एक सर्वसामान्य आणि सरळ एक अधिकारी आहेत, ठीक आहे. त्यांच्यावरती अन्याय झाला की नाही झाला हा तपासाचा भाग आहे, परंतु त्यांच्यावरती तो अन्याय झाला असं सगळ्यांचं म्हणणं आहे. ते जे पोलीस स्टेशनमध्ये बोललेत त्याच्यामुळे त्यांच्यावरती पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाला हे पण आपण पाहिलंय. परंतु या पाठीमागे अनेक सर्वसामान्य कुटुंबावर अनेकांनी अन्याय केलेत, प्रशासनाने अनेकांनी अन्याय केले. त्याच्यामध्ये प्रशासन फक्त पोलीस स्टेशन नाही आहेत, अनेक आहेत. भूमी अभिलेख असू द्या, पंचायत समिती असू द्या, त्याच्यानंतर तुमचा तहसील, फार अनेक जेवढे प्रशासकीय अधिकारी आहेत, अनेक प्रत्येकाने त्यांच्यावरती अन्याय केला. त्यावेळेला हे जे आता नेते जे बोलत आहेत, हे जे आता पुढे येत आहेत, ते त्यावेळेला कुठे होतात याचं उत्तर हे जे आता जो काही मोर्चा निघणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या सर्वसामान्य अकोलेकरांना माझी एकच विनंती आहे का तुम्ही त्यांना तो प्रश्न विचारावा. त्यावेळेला तुम्ही कुठे होतात. आज विजय देशमुख साहेबांचं हे फक्त निमित्त आहे, विजय देशमुख साहेबांचं हे फक्त निमित्त आहे. पण ज्यावेळेला आमच्यावरती सर्वसामान्यावरती अन्याय झाला त्यावेळेला तुम्ही कुठे होतात. आणि आज पोलीस प्रशासन तुमच्या विरोधामध्ये गेले म्हणून आज तुम्ही रस्त्यावरती उतरणार आहेत. पण ज्यावेळेला पोलिसांनी आमच्यावरती अन्याय केला किंवा इतर प्रशासनाने आमच्यावरती अन्याय केला त्यावेळेला आपण कुठे होतात हा प्रश्न अकोलेकरांनो ह्या राजकारणी लोकांना आणि प्रशासनाला विचाराच. पण ह्या राजकारणी लोकांना विचारल्याशिवाय सोडू नका. त्याच वेळेला हा जो काय मोर्चा निघेल तेव्हाच हा मोर्चा खरा अकोलेकरांसाठी असेल. एवढंच सांगतो ना, इथे थांबतो. पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये. धन्यवाद.